सेवा निज प्रीते करी सेवा निज प्रीते भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज तया मागे पुढे तया मागे तया मागे पुढे तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ हरी दारी वसे हरी विश्वंभरे भावजा विश्वंभरे भावजा विश्वंभरे भावजा हरे दारी वसे हरे विश्वंभर भावजा विश्वंभर भावजा विश्वंभर भावजा तया मागे पुढे तया मागे तया मागे पुढे तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी मन संदेह नाही भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी तया मागे पुढे तया मागे पुढे तया मागे पुढे तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई Barakumai, 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 Barakumai.
आवडे देवा भाविकाचे आवडे देवा भाविकासी आवडे देवा भाविकासी आवडे देवा भाविकाचे आवडे देवा देवा भाविकाचे आवडे देवा भाविकासी आवडे देवा भाविकासी आवडे करी सेवा निज प्रीते करी सेवा निज प्रीती तया मागे पुढे तया मागे पुढे करी सेवा करी सेवा निज प्रेमे मागे पुढे तया मागे भाविकाचे निज भाविकाचे आवडे देवा भाविकासी आवडे देवा भाविकासी आवडे करी सेवा निज प्रीते करी सेवा निज प्रीते तया मागे पुढे तया मागे पुढे करी सेवा निज प्रेम करी सेवा निज पुढे निज हिंडे आलेला
देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ घरी दारी वसे हरी विश्वंबरे भावजा हिंडे तया मागे पुढे नासी कोडी सकळ निळा मने संदेह नाही निळा मने संदेह नाही वक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकळ मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो लक्ष द्या मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बोला जननी देवांची मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकर सुधारी बरन हो रघुवर बिमल जसु जोदायक पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरउ क्लेश विकार महिम न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादी नाम पितदव सन्नास्त विग्रह टाळ वाचू नको रे. आता वाचस्व सर्वस्व सुमती परिणामावधी गृणन ममापीश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा सामर्थ्याने गजाननांच सामर्थ्याने जमलं ना ओके गजाननांच्या संकट जाई माघारा गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण कही पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी आवडी देवा
करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कोडी सकळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबारा यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडला. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र श्री क्षेत्र दुर्गाव या नगरीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुनाम गुरु सद्गुरु भगवान बाबा गुरुनाम गुरु सद्गुरु वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज अशा थोर महान साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन झालं असे आपल्या सगळ्यांचे परिचित लाडके श्री दत्त संस्थानचे सर्व आदरणीय गोपाल महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असणारा हा आपला अतिशय गोड असा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आज हे कीर्तन करण्याचं सौभाग्य माझ्या पदरामध्ये आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते सौजन्य दाते यजमान दाते अंकुश धोंडीबा जायभाय या ठिकाणी आज यांचं सौजन्य आहे. आहेत का कुठे इथे? वा उभा राहा एकदा. वा यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा एकदा सगळेजण. वा असे माणसं संप्रदायाला पोषक असतात बरं का. हो की संप्रदायासाठी साधूसाठी देवासाठी धर्मासाठी असे खर्च करणारे माणसं पाहिजेत. खरं तर 8ही दिवस सौजन्य या ठिकाणी दिलेले आहे. प्रत्येकाने आपोआपले महाराज त्या ठिकाणी घेतलेलेच. पण आज आमच्या अंकुश भाऊचं सौजन्य आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. मला इथपर्यंत येईपर्यंत ज्यांनी काळजी घेतली संपर्क केला अशा आपल्या सगळ्यांचे परिचित सगळ्यांचे लाडके आमचे सोनवणे सर एकदा आमच्या सरांसाठी जोरदार टाळी वाजवा सगळेजण. फार चांगला व्यक्ती आहे. येईपर्यंत काळजी घेतली. त्यांच्या घरी आम्ही जेवणाकरता गेलो. चांगला परिवार आहे त्यांचा. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाचं नाव घेतलं तर 10 इथंच वाजतील. प्रामुख्याने जे उपस्थित आहेत पहिली चाल ज्यांनी म्हटले ते हरिभक्तपरायण बापूराव महाराज. गोड आवाज आहे महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. परत आमचे शहाजी महाराज आणि शहाजी महाराजांचा आमचा हा चिरंजीव आहे. त्यांनी माझं कीर्तन वाजवलं होतं सर्वेश्वरानं. फार गोड वादक आहे. चांगला वादक आहे. सर्वेश्वराला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. परत आमचे आदरणीय माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे आमचे पोकळे महाराज त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सुनील महाराज त्यांनाही वंदन करतो. परत तिकडचे पांडुरंग बाबा त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे संतोष महाराज चांगली चाल म्हणले तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. ओ वा विनेकरी महाराज तुळशीवाले आहे सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे बाबा आहेत गोपाल बाबा त्यांनाही वंदन. वा बबल्या का वा बबलू चला त्यांनाही धन्यवाद. आमचे पेटी वाजवणारे बाबा अतिशय छान वाजवतात. बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. इकडून जे माझ्यासोबत आलेले मृदंग सम्राट मृदंग विशारद मृदंगाचे महामेरू एकदम पिंगळा लय खास वाजित ते त्यामुळे त्यांना सोनवणे सर मुद्दाम आणलं मी. आणि आज लोकांना ऐकायचं त्यो पिंगळा. बरं सुरुवातीला पिंगळा म्हणू का शेवटी म्हणू? शेवटी म्हणू ना. हा म्हणजे परत तुम्हाला वाटायचं महाराज म्हणतात का नाही आहे की नाही. असं काय हो नाही. मस्त पिंगळा म्हणून एकदम छान. आणि बस एकदम गोड वादक आहेत महाराष्ट्रातील नामवंत मृदंग सम्राट आमचे अतिशय जिवलग मित्र. तयारीचं वाजवण आहे गोड वाजवण आहे. असे हरिभक्तपरायण आदरणीय आमचे माऊली महाराज बहिर त्यांनाही त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. वयाने ते फार लहान आहेत पण तयारी फार सुंदर. त्यांच्याकडे 100 विद्यार्थी शिकायला असं वाटणार सुद्धा नाही. त्यांना कुठं जायला वेळ नसतो पण त्यांना म्हटलं चला चांगला मोठा कार्यक्रम आहे आणि आज तुम्ही आलं पाहिजे माझ्यासोबत म्हणून आमचे माऊली महाराज त्यांना एक कोटी कोटी धन्यवाद देतो. परत आमचे सर्वेश्वर महाराज सुद्धा चांगले तयार आहेत. वय कमी आहे पण तयारी चांगली आहे. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण सर्व गावातील पुरुष मंडळी सर्व माता माऊल्या आमचे कॅमेऱ्यावाले दादा त्यांचं यूट्यूबला चॅनल आहे. जय हो. अरे जय हो. तुम्ही तर आपलेच आहेत मग. वा हे आमचं जय हो यूट्यूब चॅनल आहे. आमचे दाजीच आहेत ते.
एकदम आमच्यावरती त्यांचं प्रेम आहे. फार सुंदर त्यांची एडिटिंग आहे. त्यांचं यूट्यूबला चॅनल आहे, त्या जय हो चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. घंटेचं बटन दाबायला कोणी विसरू नका बरं का. सगळ्यांनी घंटेचं बटन दाबा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. सगळ्याच्या मोबाईलपर्यंत ते चॅनल गेलं पाहिजे. आजचं हे कीर्तन गेलं पाहिजे म्हणून आमचं जय हो चॅनल आहे. त्यांनाही त्या ठिकाणी वंदन करतो. फार सुंदर शूटिंग करतात, चांगल्या क्लिप काढतात. म्हणून आपल्या जय हो चॅनलला सुद्धा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वच महाराज मंडळी, कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. अजून एक चॅनल आहे, तिकडे एक चॅनल आहे, काय नाव आहे? नाद भक्तीचा. नाद भक्तीचा. ते एर एक काय म्हणते त्याला, पिन येईल ते आयर एक पिन ना. हां, ती पिन पाहिजे बरं का दादा. क्लिअर येतो आवाज आणखीन त्यांनी. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांच्याही चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सगळ्या माता माऊल्या, सगळे पुरुष मंडळी, सगळ्यांना वंदन करतो. विशेष करून सगळे तरुण मंडळी आहेत. तरुण मंडळींनाही वंदन, गावकऱ्यांना धन्यवाद देतो. तन मन धनाने सहकार्य करणारे आपण सगळे ग्रामस्थ सगळ्यांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक. आणि आपल्या अभंगाला, चिंतनाला, कीर्तनाला सुरुवात. विनंती एकच आहे, राहिलेल्या वेळेमध्ये लक्षपूर्वक आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल अभंग संत श्रेष्ठ निळोपरायचा आहे. निळोपरा या अभंगातून देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करतात. सज्जनानो, या जगाच्या पाठीवर, विश्वाच्या पाठीवर आवडी भरपूर आहेत. आवड देवालाच आहे असं काही नाही. आवड साधूला सुद्धा आहे, आवड माणसाला सुद्धा आहे, आणि देवाला तर आवड आहेच. नीट आहे का बरं का, लक्ष देऊन ऐका. सगळ्यांना आवड आहे, पण प्रत्येकाची आवड भिन्न आहे. साधूची आवड भिन्न आहे, देवाची आवड भिन्न आहे, माणसाची आवड भिन्न आहे. एक एक सांगतो. साधूची आवड, महाराज काय आवडतं साधूला? गेलेच कधी तुम्ही आळंदीला तर माऊलींचं दर्शन घ्या. माऊलींना विचारा, माऊली काय आवडतो, तुमची आवड काय? माऊलींची आवड एकच आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरके अखंडित. हो, फार सुंदर साऊंड लावलाय बरं का आमच्या दादानी. त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा एकदा सगळे. वा, छान. मी नाराज कुणाला करीत नाही. महाराष्ट्रात आपला विरोधकच नाही. जो माझा विरोधक आहे त्याच्या इतका नालायक जगात कोण नाही. एवढं चांगलं स्तुती करून बी जर विरोधक असेल, नाराज असेल एखादा माणूस, तर त्याला मी काय करू शकतो, आहे का नाही? असो, छान लावलंय दादांनी. माऊलींची आवड एकच आहे, जगाने सुखी असलं पाहिजे. जग जग गाव नाही, ऐका, तालुका नाही, जिल्हा नाही, जगाने सुखी असलं पाहिजे. म्हणजे या जगात एका रंगाची माणसं राहतात का? नाही. ऐका, या जगात एका ढंगाची माणसं आहेत का? नाही. माऊलींच्या प्रतिज्ञा आहे तो, अवघाची संसार सुखाचा करीन. माऊलीला म्हणता आला असता, अवघाची दुर्गाव सुखाचा करीन, किंवा अवघाची कर्जत तालुका सुखाचा करीन, किंवा अवघाची अहिल्यानगर जिल्हा सुखाचा करीन. पण साधूचं अंतकरण एवढं व्यापक आहे महाराज, इतकं गोड आहे, इतकं मोठं अंतकरण आहे. अवघाची संसार सुखाचा करीन. बरं, माहित नाही का साधूला या जगात किती जाती राहतात, किती कुळातले माणसं राहतात, किती धर्मातले माणसं राहतात. पण साधू कधी जगाचं कल्याण करत असताना ना जातीचा विचार करतात, ना कुळाचा विचार करतात, ना धर्माचा विचार करतात, ना वर्णाचा विचार करतात. वर्णाभिमान विसरली याती, एका एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाले नवनिते, पाषाणा फुटती पाजर रे. खेळ मांडियेला वाळवंटी दाही, खेळ मांडियेला वाळवंटी दाही. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान
पण नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. 20व्या शतकातले हे जे काही संत आहेत ना, सद्गुरू भगवान बाबा असतील, सद्गुरू वामन भाऊ महाराज, या साधू संतांनी एक कार्य फार सुंदर केलं. पूर्वी दऱ्याखोऱ्यातील जो काही समाज होता तो व्यसनी होता. कीर्तनाची पहिली विनंती, पोरांनो व्यसन कुणी करू नका. इथं कुणीच करीत नाही व्यसन, कुणी दारू पियत नाही, संपल्या नाही. पण खरंच कीर्तनाची पहिली विनंती, व्यसन कुणी करू नका. व्यसनाने संसार बरबाद होतात दादा. कशामुळे व्यसन करायचे? आपल्याच खिशातला पैसा जर दुसऱ्याला देऊन आपण स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेत असतो तर काय महाराज. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गूंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मक्खिया जाती है. व्यसनाने संसार बर्बाद होतात. संप्रदायाची विनंती, व्यसन कोणी करू नका. पण जो व्यसनी समाज आहे, ऐका, जो समाज मांसाहार करायचा, जो समाज व्यसन करायचा, दारू प्यायचा, खरं सांगू पोरांनो, 1 ग्लास जर प्याला तुम्ही दारूचा तर तो सकाळी उतरून जाईल. 1 प्याला पेले दारूचा तर तो सकाळी उतरून जाईल. पण हरिनामाचा जर प्याला पेले ना तर तो आयुष्यभर कधीच उतरणार नाही. ही कीर्तनाची गॅरंटी. म्हणून हरिनामाचा प्याला पेला पाहिजे माणसाने, घेतलं पाहिजे हरिनाम. त्याच्यासाठी जीवन आहे. कीर्तनाची विनंती, व्यसन कुणी करू नका. पण व्यसनी समाज साधू संतांनी मार्गी लावला महाराज. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळी घातल्या. सद्गुरू भगवान बाबा इथनं जन्माला आले तर वाड्यात 108 दिवे लागली होती. श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव, श्रावण महिना पवित्र झाले सावरगाव, किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव, किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. माता कौतुका पोटी जन्मले बाळ हे आबा, पाळण्यात टाळ्या वाजवी झाला गाव जागा, आनंदे चिव चिव करीती चिमणी पाखरो, झालं उदार सावरगाव, झालं उदार सावरगाव, किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव, किती शोभून दिसते पहा भगवान बाबाचे नाव. काय सुंदर मंदिर आहे महाराज. पांडुरंगाचं, भगवान बाबाचं, वामन भाऊचं. मूर्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की बोलतेत का काय मला माहित नाही. पण मी आता मध्ये दर्शनाला गेल्यानंतर भाऊचं दर्शन घेताना अंग थरथर कापत होतं माझं. वामन भाऊ होते बरं का, चॅलेंज नाही. संत अंतकरणाले पवित्र असतात, मृदू असतात. वाटते लोकांना वामन भाऊ लय कडक होते, पण भाऊ त्याच्यापेक्षा अंतकरणाने फार पवित्र होते. आईसारखं अंतकरण होते त्यांचं माऊली. संतांचं अंतकरण आईसारखं असतं. कडक बी तेवढे होते वामन भाऊ, विषय तेव नाही. पण अंतकरण नाही आईसारखं होतं वामन भाऊचं. वामन भाऊ कडक एवढे होते, आग लागन तुझ्या कारखान्याला, आग लागली होती महाराज. काय झालं पेटी मास्तर, ते
गडावरून गैनीनाथ गडावरून वामन भाऊची दिंडी जाणार होती पंढरपूरला. ऐकायला एक गोड आहे. आणि दिंडी पंढरपूरला जाणार होती तर सगळे वारकरी जमा झाले आणि एक वारकरी गैरहजर होता. वामन भाऊनी चौपदाराला बोलवलं, चौपदार इकडे या. काय? आमका वारकरी गैरहजर आहे, त्यांना बोलून आणा. चांगलं गातोय, चांगलं भजन म्हणतोय, पोकळे मारासारखं चांगल्या चाली म्हणतोय, आणि दिंडीमध्ये गरज आहे आपल्याला अशा भजनांची. जा त्याला बोलून आणा. तो जर नसेल तर रंग भरणार नाही. चौपदाराचं काम काय बिचारायचं, जेवढं सांगितलं तेवढं ऐकणं. गेले चौपदार वारकऱ्याच्या घरी. वारकऱ्याला म्हटलं, वारकरी दादा तुम्हाला बोलवलंय वामन भाऊनी. काय भाग्य आहे तुमचं की साक्षात वामन भाऊनी तुमची आठवण काढली. चला लवकर तुम्हाला बोलवलंय. तो वारकरी म्हणला, चौपदार भाऊला जाऊन सांगा माझं यावर्षी दिंडीला येणं होणार नाही. ऐकतात ना, यावर्षी दिंडीला येणं होणार नाही. चौपदाराचं बिचारायचं काय काम. चौपदार जेवढं सांगितलं तेवढं ऐकलं, पळतच आले आणि वामन भाऊचं दर्शन घेतलं. म्हणले, भाऊ वारकरी म्हणले माझं काही यावर्षी दिंडीला येणं होणार नाही. आता वामन भाऊ होते ते. वामन भाऊनी टांग्या झोपला एका मिनिटात. जसा टांग्या झोपला की वामन भाऊ त्या वारकऱ्याच्या घरी. वारकऱ्याला वामन भाऊ लांबूनच दिसले. जसे वारकऱ्याला वामन भाऊ लांबून दिसले, वामन भाऊ म्हणजे वजनदार व्यक्तिमत्व होतं. लाग नव्हता वामन भाऊच्या पुढे कुणाचा ट्रू करायचा. वामन भाऊ असे संत होते, आईच्या पोटी जन्म झाला ना परत बाईला मरेपर्यंत स्पर्शच नव्हता वामन भाऊचा. असे वामन भाऊ होते. बास क्या बात आहे. वा अहो, वामन भाऊ लय मोठे संत आहेत म्हणून त्या काळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी का, ते इंदिरा गांधी भाऊचा सत्कार करायला आल्या होत्या. वामन भाऊचा सत्कार करायला. म्हणे बुवा लय मोठे संत आहेत, यांनी लोकांना परमार्थाला लावलं, आपण यांचा सत्कार करू. भाऊचं कीर्तन सुरू होतं आणि इंदिरा गांधी कीर्तनामध्ये हार घेऊन आल्या. वामन भाऊचा सत्कार करायचा. 2-4 कार्यकर्ते असतातच ते नेते लोक सगळं. ते पुढे आले आणि म्हणले, भाऊ इंदिरा गांधी आल्या तुमच्या सत्कार करायला. त्या इंदिरा गांधी अशा थोड्या पुढे येत आल्या. भाऊ म्हणले, बाई थांबा. कोण होती? पंतप्रधान. अंगणवाडीची मास्तरीन नाही, इथलं नाही सांगत ना. पंतप्रधान होती, पंतप्रधान. भाऊ म्हणले, बाई जाग्यावर थांबा. तुम्ही असताना पंतप्रधान, पण या देहानं आईच्या स्पर्शाशिवाय आणखीन दुसऱ्या बाईला स्पर्श केला नाही. थोड्यासाठी काय ह्याला बाटीतात. हे वामन भाऊ आहेत, चिल्लर नाही. संतांना चिल्लर समजायचं नाही. नाही तर आताचा महाराज असतो तो घोल घोल मेला असता पार. वामन भाऊ ते महाराज. ते वामन भाऊ गेले त्या वारकऱ्याच्या घरी. त्या वारकऱ्याला वामन भाऊ लांबूनच दिसले. भाऊ दिसले आणि त्याचे पाय थरथरच कापायला लागले. आता वामन भाऊ होते ते, पण मृदू अंतकरण होतं भाऊचं. भाऊ आले, येऊन बसले. त्यांनी पाणी दिलं भाऊला, गुळ दिला. आणि पाणी प्यायल्यानंतर भाऊ म्हणले, बाळा राजा दिंडीला काय येणार नाही, चांगलं भजन म्हणतो, चांगल्या चाली म्हणतो. अरे चल बाबा, तेवढाच रंग येईल, छान वाटत, चल. ते वारकरी म्हणला, नाही भाऊ माझं यावर्षी काही येणं होत नाही. भाऊ म्हणले, अरे चल मी आहे. नाही भाऊ येणंच होत नाही. काही म्हणा, पण काय अडचण आहे तुझी मला सांग. काय बघा, आपल्या जीवनातल्या अडचणी, आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या जीवनातलं संकट आहे ना, साधूला सांगा, देवाला सांगा, लोकांना नाही. हे भावकीन, सोयरेन, दायरेन, भाऊ भाऊबंद यांच्यासारख्या नालायक अवलादी जगात कुठं नाही. हा माझा अनुभव सांगतो, तुमचं मला माहीत नाही. मी माझा अनुभव सांगतो. तुम्ही तुमच्या अडचणी साधू संतांना सांगा, साधू संत तुमच्या अडचणी दूर करतील. पण तुम्ही तुमच्या अडचणी तुमच्या भाऊबंदाला सांगा, भाऊकी सोयरे बिरे फिरे, हे अडचणी दूर करीत नाही. त्याच्यात बोट घालते नाही, याचं किती फाटण आणखीन हे बघतील. हे असल्या अवलादीत ह्या. म्हणून साधूला सांगा. भाऊ म्हणले, बाळा काय अडचण आहे तुझी मला सांग, काय येत नाही. ते म्हणला, भाऊ माझी म्हैस यायला आलेली, आणि माझी म्हैस यायला आलेली त्यामुळं माझं काही यावर्षी येणं होत नाही. भाऊ म्हणले, संसाराच्या गोष्टी चल, संसार होत राहतो, परमार्थ करावा लागतोय. काय गोड आहे संसार. हो, कुणाचा संसार पूर्ण झालाय? रावणाचा झाला नाही तर तुम्ही आम्ही चिल्लर आहेत. किती संसारासाठी खटाटोप आहे.
इत भरा किती किती हे माझं थोडं जास्त असेल पण हे इत भरा पोटासाठी अरे भाऊ म्हणले नको संसाराची चिंता करू जाय चल परमार्थ करावा लागतोय संसार होत राहतोय चल ते जरा निबर होतं दंडील होतं ते आता ते भाऊच्या संग राहणार होतं भाऊच वजनात होती तर ते भाऊच्या संगतीत राहणार ते काय भेणार थोडंच आहे ते म्हणलं भाऊ मला तुम्ही एक ठोका हाना पण मला नकोच आता वामन भाऊ होते ते वामन भाऊ म्हणले बर नकोच का तू ही म्हैस मेल्या येशील का मग काय म्हणले वामन भाऊ तू ही म्हैस मेल्या येशील का भाऊ असं म्हणणं एक पोरग बोंबलतच आलं तिकडून दादा लो 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 आपली म्हैस आता ती वारकरी तुमच्या माझ्यासारखं शेतकरी होतं गरीब ते लागलं रडायला म्हणे भाऊ अहो लेकरांनी दूध खाल्ला असतो असं नका करू भाऊ शब्द माघार घ्या भाऊ म्हणले मग येतोस का माझ संग हो येतो भाऊ तसला नाही जमणार तसला जमणार नाही खरं सांग येतो का तो म्हणला भाऊ तुमची शपथ येतो भाऊ म्हणले आता जमलं तू माझी शपथ खात असशील ना मग आता तू यायला लागलास माझ्यासोबत मग तू जर माझ्यासोबत येत असशील तर जाऊन बघ तुझी म्हैस गोट्यात चारा खाती अहो ते वारकरी जाऊन बघतोय तो म्हैस गोट्यामध्ये मस्त चारा खात होती हे वामन भाऊ होते खरं सांग का संत कोणत्या जातीत जन्माला आलेत संत कोणत्या कुळात जन्माला आलेत याच्यापेक्षा संतांनी आपला उद्धार किती केला हे बघितलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं हे अहो तिकडे गेले जालना जिल्ह्यामध्ये तर पिंपरखेड नावाचं गाव आहे आणि त्या पिंपरखेडमध्ये भामाबाई नावाची स्त्री राहत होती भामाबाई ही भामाबाई अशी होती व्यवस्थित कपडे घालीत नव्हती कधी कधी तर कपडे नसायचे तिच्या अंगावर केस विचकाटलेले कधी आंघोळ करत नव्हती काय नव्हती म्हणून गावातले लोक तिला येडी भामी म्हणायची काय म्हणायचे येडी भामी ती आली की लोक म्हणायचे येडी भामी आली येडी भामी आली येडी भामी आली येडी भामी आली आता लोकांचं काय लोक जसं उपन तर जसं वार आहे तसं उपनीत येतं येडी भामी आली येडी भामी आली येडी भामी आली नेमकं भगवान बाबाचं कीर्तन होतं त्या गावात काल्याचं बाबांनी सप्ताह सुरू केलेला आणि काल्याचं कीर्तन भगवान बाबा गेले गावात काल्याच्या कीर्तनाला आणि बेडशीटवरच भगवान बाबा जाऊन बसले आणि भगवान बाबाचं कीर्तन सुरू झालं आता ते कीर्तन भगवान बाबाचं होतं ते आपल्यासारख्याचं थोडंच होतं भोंग्याचा आवाज कमी करायचा साऊंडचा ते भगवान बाबाचं कीर्तन सुरून जेवढा असा समाज बसला का असा समाज बसलेला कीर्तनाला इकडून पुरुष इकडून महिला सकाळी काल्याचं कीर्तन सुरू भगवान बाबाचं ते काल्याचं कीर्तन आणि इतकं कीर्तन छान रंगात आलं कीर्तन अर्ध्यात आलं रंगात आलं ती आली कोण कोण भामाबाई आली येडी भामी नाही रे दुश्मनानो त्यांनी म्हणलं म्हणजे तुम्ही म्हणा कोण आली भामाबाई जशी भामाबाई आली आता लोक येतं लोकांनी सुरूच केलं लगेच येडी भामी आली रे येडी भामी आली रे येडी भामी आली रे येडी भामी आली भगवान बाबा म्हटले शांत बसा येऊ द्या तिला काय साधू संतांचं अंतकरण येऊ द्या अशी आली बाबा म्हणले थांब बाबांनी तिची अवस्था पाहितली कपडे नाही केस विचकाटलेले आंघोळ नाही घाण बाबा म्हटले अजिबात कुणी याला येडी भामी म्हणायचं नाही ज्या बेडशीटवर भगवान बाबा बसले होते आपल्या खालची खुर्ची द्यायला कोण रिकामय दादा हे 2 तास झाले तर तुम्ही मला खुर्ची देतान का परत आता काही देताना आता 2 तासापुरतं महाराजाला लोक मानणारे असतातच किती निबार असू द्या मंत्री असू द्या महाराजाला मानतोच 2 तास म्हणतोय बाकीच्या 22 तासाची गॅरंटी नाही देईन का कुणी कुणाची खुर्ची कुणी कुणाच्या पायाखालचं बसलेलं देईन का भगवान बाबा उठले आणि स्वतःच्या ज्या बसले होते बेडशीटवरती बेडशीट अशी काढली आणि तिच्या अंगावर टाकून दिली कुणाच्या भामाबाईच्या जा आनंदीरा एवढंच म्हणले भगवान बाबा तेव्हापासून ती भामाबाई बेडशीट इथं बांधायची कुठं बांधायची इथं गळ्यात रोज मस्त आंघोळ करायची बेडशीट आंघोळ केली की बांधायची रोज देवाचं नामस्मरण करायची जे लोक तिला गावातले येडी भामी म्हणत होते का
ते लोक कालांतराने तिला हरिभक्त परायण भामाबाई महाराज म्हणू लागले. हा आशीर्वाद कुणाचा आहे ना, तर हा आशीर्वाद संतांचा आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. हो, जगाचा उद्धार करणारे संत आहेत. आवड एकच आहे, जगाने सुखी असलं पाहिजे. चला, साधूची आवड थोडी बाजूला ठेव. 2 नंबर आवड आहे ना माणसाची. आता माणसाची काय आवड आहे? कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन करायला, कुणाला काय 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 माणूस प्रत्येकाला खायला. आज खायला तर लय पदार्थ होते आम्हाला. ते तुमची आमटी कोणती? शिपी आमटी. मी अगोदर बघितली तरी म्हणलं अरे एवढी तरी म्हणले आवाज बसून जाईन. पण ते सोनवणे सर म्हणले बाबा ही शिपी आमटी एवढी खाऊन तर बघा. मी एकदा खाऊन बघितली, मी 6 वेळेस घेतली. टेस्ट बाज झाली होती, मस्त. वा वा. कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला काय कुणाला काय. पण माऊली म्हटले जगाची आवड काय? जगस्पुरेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. असे ती क्वालिटी. ऐका, काय आवडतं जगाला? 1 नंबर जगाला आवडते ती सत्ता. शर्माबाबा सत्ता कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. मात्र सार्वभौम पद पडिये. काय साधकांनी प्रश्न केला, माऊली हे आम्हाला आवडणार नाही. माऊली म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडिये. काय गोड आहे? इतके जण कीर्तनाला आलात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का जावा म्हणून? अरे हाडकी जावा वाटतं का कुणाला? जावा म्हणजे माय कुठं? घरी. घरी नाही, नो घरी, गोइंग टू यमपुरी. वाटतं का कुणाला? कुणालाच वाटत नाही. का मरू कुणालाच वाटत नाही. आगाम रहा बोलन साहती आणि मेलियावरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही. दादा, मरण कधीच कुणाला आवडत नाही. पण मरण कधी कुणाच्या बापाला चुकत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान,
येथ उरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती इथं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला त्यांचे नाव सुद्धा कोणी घेत नाहीत महाराज मग आवड आहे माणसाची मरू नाही मरायचे सगळ्याला पण काय माणसाची आवड कधी पूर्ण होत नाही रावणाची झाली नाही तुम्ही आम्ही कोण आहे केवढा संसार आहे रावणाचा इंद्रबारी चंद्र छत्रधरी यमपानी वाहे घरी वायू सला पूजे ओसरी विदलेख करी दळण कांडण मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या फावे अरसान दावी ती जया पुढे तेच रोकडे तुळानी नवग्रहाची तुळा गाडे ते रावण घातले बांधवडे विघ्न न राहू शके जया पुढे तोची गणेश ओनी बापडे गाडवाची कळप गाडी चोईकडे उडत असे केवढा संसार आहे रावणाच्या बी संसारातली आवड पूर्ण झाली नाही त्याच्या पुढे तुमचा आमचा संसार लय चिल्लर आहे 2 चक्र जमीन आहे आपल्याला त्याच्यात 50 घाण पाण्याची नालीत 1 चिपडी बायकून 2 शेंबडे पोरं माझ्या सगट तुमचा नाही मी काय संन्याशी थोडाच आहे सगळ्यांचंच आहे इतकुसा छोटा संसार आहे आपला तर आपली कधी आवड पूर्ण होणार आहे रावणाची झाली नाही आपली कधी आवड पूर्ण होईल म्हणून एक काम करू आपण आता साधूची आवड थोडी बाजूला ठेवू माणसाची आवड थोडी बाजूला ठेवू 3 नंबर आवड आहे ना देवाची आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर निवासी आहेत कोण निळोबाराय त्या निळोबारायकडे जाऊ आपण निळोबारायला विचारू निळोबाराय देवाच्या फार जवळचे तो तुम्ही हो निळोबाराय तुम्ही देवाच्या जवळचे आहात ना तर काय आवडतो देवाला देवाची आवड काय निळोबारायने त्याचं उत्तर म्हटले देवाला काय आवडतं तर देवाला आवडतो तो भाविक ऐका भाविक कुणाला म्हणतात भाविक तुकोबर आहेत भाविक ज्ञानोबर आहे भाविक जनाबाई आहे अहो जनाबाई तर एवढी गोड भाविक आहे महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा आहे ऐका आणि परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे बाबा त्या गंगाखेडच्या संतश्रेष्ठ या जनाबाई महाराज आहेत 1 नंबर भाविक आहेत हे जनाबाई भाविक कशी झाली हे सांगतो तुम्हाला लहान होती असे छोटे छोटे मुलं मुली बसलेत ना अशी लहान होती ती दारात बसली होती तिच्या पाठीमागे तिचे वडील बसले होते ऐका
आणि दारातून दिंड्या चालल्या होत्या. आई लहानपणी मेली होती तिची. चालल्या होत्या दिंड्या, दारातून जाणाऱ्या दिंड्या पाहितल्या जनाबाईनी. बापाला प्रश्न केला, बाबा कोण लोक आहे तो हे? बाप म्हणला, जणे अगं हे वारकरी आहेत. कुठे चालले बाबा? पंढरपूरला चालले. बाबा मी ऐकते लाखोनी लोक पंढरपूरला जातात. नेमकं आहे तरी काय हो त्या पंढरपूरला? तिला काहीच माहित नाही. देव नाही, साधू नाही, महाराज नाही, कीर्तन नाही, भजन नाही. लहान होती, काहीच माहित नाही. काय आहे बाबा पंढरपूरला नेमकं? बाप म्हणला, जणे जगाचा पाटील पंढरपूरला राहतोय. हा, काय नाव आहे बाबा त्याचं? माहित नाही तुला? नाही ना, मग ऐक. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, हे धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबा काही भोजन मागाया. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे लक्ष लागो. जोरात वाजव, जोरात. वाह, क्या बात आहे. आज बाबा दाद द्यायलात म्हणलं, मला बी लई गुड वाटतंय. वा, खरंच गड्या, तुमचं गाव तसं आता छोटं गाव आहे. खेडेगाव म्हणजे छोटं गाव असतं, पण इथल्या माणसांच्या चेहऱ्यावरचा जो भाव आहे, जो आनंद आहे ना महाराज, जायबाई पाटील कुठंच पाहायला मिळत नाही. अहो एक बी माणूस असा सुकलेला नाही हो. बरं लई काजू बदाम खाणार आहेत काही, रोजच सकाळी नाश्त्याला काजू येतो आमच्यासारखे. साधे भाजी भाकरी चपाती खाणारे माणसं आहेत, पण तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे का नाही, तो परमार्थाचा आनंद आहे, तो साधूचा आनंद आहे. महाराष्ट्रातले सगळे दिग्गज कीर्तनकार तुम्ही इथं आणताय. तुम्ही काय चिल्लर थोडेच आहेत, सप्ताह एवढा गोड करताय. वा, बाप म्हणला जणे विठोबा पाटील त्याचं नाव आहे. आता एवढं वर्णन केल्यावर कुणाला वाटतंय गेलंच पाहिजे. आता आपण सगळे इकडे रोज युट्यूबला इंस्टाला आपण प्रयागराजचे व्हिडिओ पाहतोय कुंभमेळ्यातले. खरं सांगा, आता ज्याच्या त्याच्या व्यापाने ज्याला त्याला जाणं व्हाय नाही, असं वाटतंय का नाही आपण गेलं पाहिजे गड्या. स्नान एकदा केलं, एकदा जाऊन डुबकी मारली ना, जिंदगीतले सगळे पाप जातात बघा. पण आपण कुंभमेळा सोडून इकडंच गप्पा हाणायलो, हे बी मोठं पापच आहे की नाही. पण काय महाराज, सगळे साधू संत आलेले आहेत महाराज, सगळे शाही स्नान सगळे जाऊन करतात. असो, चला आता एवढं वर्णन केल्यावर जनाबाई म्हणले, बाबा जो काय तुमचा पाटील आहे त्याचं एवढं वर्णन करतात, मला त्याला पाहायला यायचं उठो पाटलाला. आता
लेकीवर बापाचं लय प्रेम असतं. बापाने जनाबाईला घेतलं. ऐका भाविक कशी झाली जनाबाई. भाविक कशी झाली. देवाला भाविक आवडतो, दुसरं काय आवडत नाही. काय आवडत नाही देवाला, भाविक आवडतो. ते बापाने जनाबाईला घ्यावं. दरमजल दर कोस, दरमजल दर कोस, दरमजल दर कोस करत पंढरपुरामध्ये दिंडी जाऊन पोहोचतावी. आता पंढरपूरचा एक नियम आहे, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. एवढं झाल्याशिवाय पंढरपूरहून वापस यायचं नाही शान्या वारकऱ्याने. बरोबर आहे का नाही. मग ते जनाबाईचं चंद्रभागेचं स्नान झालं. स्नान झाल्यावर बापाला विचारलं, बाबा याला काय म्हणतात. जने ही चंद्रभागा आहे, ही आपली आई आहे. माझी माय चंद्र भागा आज चांदण्यात नाली. माय आपली माय, पाप्याचं पाप धुवून काढणारी. दुसरा प्रश्न विचारला, बाबा याला काय म्हणतात. जने हा पुंडलिक. तिसरा प्रश्न, बाबा याला काय म्हणतात. जने ही दर्शन रांग. चौथा प्रश्न, बाबा याला काय म्हणतात. जने ही कानोपात्रा. पाचवा प्रश्न, बाबा याला काय म्हणतात. जने हा गरुड खांब. पण आता पोरगी प्रश्न विचारित नाही. लय गोडेवर का भावी काय का कशी झाली. बापानी म्हणावं, जने अगं विचार ना, का थांबली. जनाबाई म्हणली, बाबा ज्याचं वर्णन करीत होतो जो विठोबा पाटील आहे विश्वाचा, तो हाच आहे का हो. बाप म्हणला, मग तो हाच आहे. मग बाबा तो जर हा असेल ना, याचं माझं पूर्वीपासूनच काहीतरी नातं आहे. बाप म्हणलं, ए पुरी मी तुला सांगितलंय हा मी तुमच्याकडे इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मी सांगितलं तुला मी, आणि गप्पा आणते का याचं माझं नातं आहे. मग तुझं आणि याचं जर नातं असेल तर सांग याच्यासाठी तू काय केलंस. काय गोड आहे, किती छान ऐकताय. काय केलंस. जनाबाई म्हणली, बाबा याला मी चोरलंय. ऐका ऐका, चोरलंय. मग बाप म्हणला, चोरलंय तर ठेवलंय कुठं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडियेला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडियेला. हो बाया म्हणते पैसे तू घ्यायला ना आम्हाला म्हणायला होतो. अरे दरीला पंढरीचा चोर हे गळा बांधून मग असलंच असतं. आपण ढिलं कवाच नसते आपलं. ढिल्या अंगान नाही काही करीत मी, नाही करीत. तरी हे दुसरं आहे, दुसरं आहे. तिकडून करून आलो परभणी, आता हे करून पुन्हा हिंगोलीला जाणार आहे. ढिल्या अंगाने काही नाही करायचं. एक तर गुतायचं नाही, गुतलं तर कुतायचं नाही, नाही तर मग गुतायचंच नाही. मग ढिल्या अंगाने नाही. गळा बांधून असं तुम्ही ढिल्या अंगाने नाहीत. गळा बांधून हो दरीला म्हणा वाक्य म्हणा. नाही की पंढरीचा चोर. बाप आश्चर्यचकित झाला. बापरे, जने चोराला पकडून ठेवलं म्हणे. हो कुठे अंतकरणात आहे. पण बाप म्हणला, चल तुला दाखवतो कुठे. ऐका ऐका, कुठे दाखवतो. जनाबाईचा हात धरला आणि रावळात नेलं जनाबाईला. रावळात नेलं तर रावळात नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होतं. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अभंग बोलता रंग. कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विटू. नाचू लागला नाचता नाचता देवाचा
गळला पितांबर सावध होई देवाईसे बोले कबीर. कबीर महाराजांनी जागा करावं आणि जनाबाईनी नामदेव महाराजाला सांगावं, नामदेव महाराज आलेत माऊली, बघा याच्यापेक्षा जास्त कीर्तनात रंग भरतोय का नाही. काय जनाबाईचा अधिकार होता. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. खरं सांगतो तुम्हाला, जनाबाईचा अधिकार एवढा मोठा होता, पण तो अधिकार भजनाने आलता बरं का. असं नाही काय काय उग गंध हान ते धोतर घालते इथून इतका गंध दिवसभर लोकाचा काटा. काय कामाचा आहे असला परमार्थ. त्याला अंगात परमार्थ असावा लागतो. त्याला परमार्थ म्हणजे काय, तोंडाच्या भात पोळ्या नाहीत. आपण गाजर पारखी माणसं आहेत, आपण गप्पाच हाणायच्या नाहीत. जनाबाईचा अधिकार असा होता, जनी मने ज्ञान देवा बोला भंग. अहो विश्वाची आई हे ज्ञानोबार आहे. माऊलीला सांगावं, अहो देवाला शिव्या देत होती जनाबाई, एवढा अधिकार होता. अरे अरे विठ्या अरमुळ माईच्या कारट्या तुझी टिंब टिंब झाली. काय झाली, घरी जाऊन पाम्या का गुत थोडंच घेतलंय तुमचं जन्म सावित्री. हा. आणि खरं सांग का, जॉब विचारायची जॉब. आपण एखाद्या माणसाला विचार असं चुटकी वाजून जॉब विचारतोच नाही का, तसं जनाबाई देवाला विचारायची, देवाला. आणि तुम्हाला सांगतो, भांडण बी खेळायचं असं ना, भांडण चिल्लर माणसासंग कवाच वाद घालायचा नाही. चिल्लर माणसासंग वाद घालून काय काय मिळतं. आणि ऐका, मोठ्यानी चिल्लरच्या नादी कधी लागायचं नाही. कळतंय काय दुर्गाव, कळतंय तुम्हाला, कळतंय ना. हा, मोठ्यानी चिल्लरच्या नादी कधी लागायचं नाही. चिल्लर आहे, बिस्किट टाकायचं आणि पुढे चालायचं. आणि चिल्लर माणसासोबत वाद घालून काय मजा नसते. वाद घालायचा आहे ना, मोठ्या संघ खेटायचं. जनाबाई मोठ्या संघ खेटली. देवा जेव्हा विचारली देवाला जनाबाईनी, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, भाग्यवंत केला, गरीब तो भाग्यवंत केला, चोरट्याचं बहुमान वाढविला, चोरट्याचं बहुमान वाढविला, विद्वानाचा अपमान केला, विद्वानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पण हा अधिकार भजनाने येतो. आणि भजन केलं पाहिजे. भजन केलं तर त्याच्यात तुमचा फायदा आहे. आणि नाही भजन केलं ना, नाथ महाराज म्हणले नुकसान आहे. हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल,
धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा चेता जाना तुम्ही चेता जाना टिपरीवाल्याच्या ठाई हो तुम्ही देता जाना टिपरीवाला तुम्ही गाणार करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायास आलं दान मागायास दान मागायास आलं दान मागायास दान मागायाच अनुदान मागायाच अनुदान मागायाच वाग्या सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनीला गा देव करा कैवारी माझ्या मलारीची माझ्या मलारीची वारी माझ्या मलारीची माझ्या मलारीची वारी मलारीची माझ्या मलारीची वारी मलारीची वारी हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या आणि मलारीची माया मल्हारीची वारी माझ्या मलारीची माया मल्हारीची वारी मलारीची मलारीची लगबग लगबग माझ्या रायाची लगबग लगबग माझ्या रायाची कडी जेजुरी रायाची गाडी घुंगराची आली विठोबा रायाची गाडी घुंगराची आली विठोबा रायाची गाडी घुंगराचे आले विठोबा रायाचे गाडी घुंगराचे आले विठोबा रायाचे सुया घ्या फणी घ्या सुया घ्या फणी घ्या आताच रातून गा ग कुणी धा 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 आणि कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणे कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणे कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे कुंकू घ्या कोणी काळ म्हणे गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका गौर फिरवितो डौर डहुर डौर डहुर डौर डहुर डौर डहुर डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका या दोन्ही सगळ्यांनी एकदा वा हे भजन पिंगळा 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 माघारी बोल बोल तो देखा पिंगळा माघारी 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 असं आहे देवा जरा टाळी वाजवा असं भजन केलं पाहिजे ए तरच अधिकार प्राप्त होतो देवाला शिवाय द्यायचा अधिकार देवाला काहीतरी विचारायचं त्याच्याशिवाय नाही जनाबाईंनी ज्ञानोबाराला म्हणावं माऊली म्हणा ऐका ना नामदेव महाराजांनी बघावं तर रोजच पोरगी कीर्तनाला येते कुणाची असेल हाक मारावे पोरी इकडे काय बाबा काय नाव आहे ग तुझं जनाबाई नाव आहे कुठून आली गंगाखेड कुणाच्या सोबत वडिलांच्या कुठेत वडील कालच गेलेत गावाकडे 6 महिन्यांनी येतो म्हटलेत आई लहानपणी मेली राहते कुठं ठिकाण नाही झोपते कुठं पायऱ्यावरती खाते काय देवाच्या गळ्यातली निर्मल्याची तुळशीचे हार खाते खायलाच काय नाव काय खाऊ बर माझ्यासोबत येते का येते बाबा तुमच्यासोबत
पण तुमच्यासोबत आल्यावर फुकट खाणार नाही. कसं फुकट फुकट्याने आहे का लय फुकटे. पंक्तीला पहिलं 1000 देत, पण वर्गणी म्हणलं की देतो ना उद्या. पंक्तीला उद्या ये ना खा मा. लोक बाबा अवघड आहे लोकांना. नुसते फुकटे. बापाला मदत नाही, कॉलेज नाही, उद्योग नाही, धंदा नाही, काय नाही. सकाळी एकदा गण लावला हाणला एकदा हिरभळ रिकामी ह्याची त्याची निंदा करायला. नुसते फुकटे. फुकट खात जाऊ नका. काही ना काहीतरी कष्ट करा जीवनात आल्यावर. बाबा फुकट खाणार नाही. काय काम येतं ग? कोणतं काम सांगा. नामदेव महाराजांनी तिला घरी नेलं आणि काम दिलं दळण दळण्याचं. 4 वाजता उठायची जनाबाई. किती वाजता? 4 वाजता. माय तुम्ही किती वाजता उठतात? आता आपला काय नियमच नाही आहे की नाही. आता जाग येईन तेव्हा. हा जाग येईन तेव्हा. आता सकरात आली, सकरात झाली. आता ते व्यवसायाचं आणि बिवसायचं मान माझ्या बायकोचा 15 दिवस झालं पत्ताच नाही. हो ना. मी कुठून बायको कुठे काय मिळच नाही त्याचं. मी जातोय तिथे व्यवसायाला आणि मी इकडे येतोय तो ती घरी. म्हणजे पत्ताच नाही असा. त्या साखरातीच्या आधी माझ्या बायकोने मला मागितली, बाबा 100 रुपये द्या ना. मी म्हणलं कशाला? किती देतो म्हणलं, पण कशाला सांग. म्हणजे केस सरळ करायचे ब्युटी पार्लरमध्ये. आता ते आपल्याला काय माहिती. आपण साधारण माणसं धोत्र आली म्हणले एक काम कुठे 100 घालती. 100 रुपयात आपलं ब्युटी पार्लरला केस सरळ करण्यापेक्षा आपलं घरच सरळ कर. ती म्हणली माय केस घरी सरळ होत नाहीत ना. मी म्हणलं तू अख्खं खानदान सरळ केलं असेल, केस कसे सरळ होत नाही. अवघड आहे. चला इकडे लक्ष द्या. किती वाजता उठायची जणी? 4 वाजता. 4 वाजता उठली ना दळण दळायची. दळलेलं चाळायचं. चाळलेल्या भाकरी करायच्या. भाकरी केलेल्या 14 जणाला जीव घालायचा. झोपायला वाजायची 12 आणि उठायची कितीला? 4. आणि झोपायला किती वाजायचे? इकडे लक्ष द्या. राहू द्या. बस या बस 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 खाली बस. बस. उठायची कितीला? 4. झोप किती तास राहिली रे? 4. कोण म्हणलं 3? तो हा मास्तर कोण आहे? माझ्याकडे आण बरं त्याला. झोप राहिली 4 तास. मग 4 तासात झोप कोणाचीच होत नाही. फक्त एक जणाची होती, मेरे भाई और बहनों. अरे बा. कोणाची? हा मोदी. पुन्हा लोक डोकं लावतात महाराज कोणत्या पक्षाचा. मी दांड्यानेच हानीन. मी कोणत्याच पक्षाचा नाही. मी फक्त वारकरी संप्रदायाचा आहे. आपण कधी कोणाची लाचारी करीत नाहीत महाराज. आणि पोरांना सांगतो, पोरांना कधी लाचार होऊन जग नका. बुटच चाटून जगण्यापेक्षा बूट पॉलिश करून जगा. किती चांगलं. काय कोणाच्या मागं फिरता? येऊन येणार कोण? त्या बापाशिवाय दुसरा कोण आहे? काय कुठं कोणाची लाचारी की नाही. स्वाभिमानाने जीवन जगा. त्याला खरंच जीवन म्हणतात. पुन्हा पुन्हा भेटेल याची गॅरंटी नाही. दिलंय देवानी सुंदर, स्वाभिमानाने जगा. इकडे लक्ष द्या. काहीतरी काम द्या. मग ते काम दिलं नामदेव महाराजांनी. दळण दळायची. 12 झोपायला वाजायची तिला. झोप राहिली 4 तास. मग 4 तास झोप राहिली. 4 तास त्या झोपी बी येऊन देत नव्हत्या वा तिला झाल्या वा डोक्यातल्या. आता वा राहिल्या नाहीत. आता भारी भारीतले शॅम्पू आले, भारी भारीतल्या साबण्या निर्मितले. भारी वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, दूध से सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ा तो खिले खिले जाए, सबकी पसंद निरमा. असा निरमा आला आणि कशाच्या वान कशाचं काय राहिलंय. काही राहिलं नाही महाराजात आहे की नाही. पण जनी डोईने गांजली. जनाबाई डोईने गांजली. वा इतक्या झाल्या देवाला काळजी पडली. देवाने यावं माझ्या जनीला नाही कोणी नाव घाले चक्रपाणी. नाव घालता घालता एक 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 ऊ काढायचं. देव छाटीला थोडा आवाज कडक करायचा. थोडा आवाज छाटीचा कडक कर. देवाने अशी ऊ काढावी जनाबाईच्या डोक्यातली. ऐका आम्ही 2 जण ऊ मारतो. आता बाबा थांबा. आणि नखावर अशी ऊ घ्यावी. आणि उजव्या नखाने डाव्या नखावरची ऊ दोन्ही नखाच्या मध्ये अशी. जमली ना? वा मारायला आमच्या दोघाला ठेवतात काही तर रोजानी. जमणार नाही. नखदंताची करोनी फणी नाव घाले चक्र पाणी. देव जनाबाईच्या वा काढतोय. याचा अर्थ जनाबाई भाविक झाली. आणि भाविक जर जनाबाई झाली असेल तर भाविकाची आवडी देवा. भाविक कोण? ज्याची देवावरती श्रद्धा आहे, देवाची सेवा करतो, हा तर भाविकच आहे. पण आज 26 जानेवारी ना, जो देशाची सेवा करतोय ना, हा बी भाविक आहे.
अरे लेकरा बाळाचा मायबापाचा पोराचा घरादाराचा विचार न करता वयाच्या 25, 26, 27, 28, 29 वयाच्या तरण्या बांड रक्ताने या भारत देशाची सेवा करावी. अलौकिक आहे महाराज, वर्णनाच्या पलीकडे. एक मुक्काम असला तर आम्हाला असं वाटते कधी घरी जाईल, पण 6-6 महिने लेकराची बाळाची गाठ पडत नाही महाराज सैनिक लोकांची. इथं ज्या आईवडिलांची पोरं सैन्यामध्ये भरती आहेत, मिलिटरी मॅन आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. फार देशाची सेवा करणारी मंडळी थी. तलवारीसी लगीन लागल जडली वेडे प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देशानी धर्मापायी प्राण घेतल हाती. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. तू मेरा करीमा, तू मेरा धरीमा, तू मेरा अभिमान है. ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हो 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 ला 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 ला. रोज सांगतो महाराज, धर्माविषयी, देशाविषयी, साधूविषयी, देवाविषयी रोज बोलणारा महाराज आहे. रोज कीर्तनात सांगतो स्वाभिमानाने. तुम्ही इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला संतोष वनवे नाव टाकलं तर अनेक कीर्तनं तुम्हाला पाहायला भेटतील. रोज कीर्तनात बोलतो महाराज. शिकणं काळाची गरज आहे दादा. लोकांच्या अंतःकरणामध्ये परमार्थ गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. स्वराज्य ते सुद्धा भाविक आहेत ना. जसे भगवान बाबा भाविक झाले, जसे वामन भाऊ महाराज भाविक झाले, जसे ज्ञानोबाराय भाविक झाले, जसे तुकोबाराय भाविक झाले. स्वराज्यासाठी काम केलं छत्रपती शिवाजी महाराजानं. हे सुद्धा भाविकच आहेत ना. म्हणून लाख संकट आले महाराजावरती, पण कधी कुणाला घाबरले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जातीचे आहेत. मराठी, कुणबी, माळे, धनगर, तेली, लमाण, वांजार, सुंभार, कुंभार, मार, मुसलमान, साळी, माळी सगळ्यांचे आहेत महाराज. एका जातीचे नाहीत, सगळ्या जातीतले पोरं छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले होते आणि स्वराज्य उभा केले. अशा राजाची आठवण आपण काढणं महत्वाची आहे ना. अरे मला असं वाटतंय किती संकट आले राजावरती पण नाही घाबरले. सगळ्यात मोठं संकट होतं प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगड
पायथ्याशी खान आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची नाही त्यास जाणीव शक्तीची करेल काय कल्पना युक्तीची रजराजी करेल काय कल्पना युक्तीची रजराजी करेल काय कल्पना युक्तीची रजराजी महाराजांना निरोप घेतला दंडवत घातला भवानीला तसच त्या आई जिजाऊला वकुत ह्यो वंगाळा देव कसला वेळ वाईट आहे पण पाणी आलं आईच्या डोळ्याला अरे सरदार लागले तरडाळ्याला आईच्या डोळ्यात पाणी येईल याच्यात नवल काय सरदारांच्या डोळ्यात पाणी येईल याच्यात नवल काय राजांच्या संगतीतले घोडे सुद्धा रडत होते दादा जीव लावला प्रेम केलं तर जनावर आपले होतात माणसं का होणार नाही प्रेमाने देव जवळ येतो माणसं का येणार नाही वाट पाहत होता अफजल खान कबायगी शिवाजी राजे शामियानाच्या दिशेने निघाले प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभा केलेला आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाची भेट आहे भेट सामान्य नाहीये वाट पाहत होता अफजल खान कब आएंगे शिवाजी कब आएंगे शिवाजी कब आएंगे शिवाजी खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला आणि अशा या शामियानात राजे शामियानाच्या समोर उभा आहेत आणि खान राजाकडे पाहून म्हणतो कसा आओ शिवा हमारे गले लग जाओ अरे खन हक मारी तो हसरी खन हक मारी तो हसरी रोकू न नजर मेरी जिरा जिरा रजी जी जी जिरा जिरा रजी जी जी जिरा जिरा रजी जी 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 राजाने खानाला आलिंगन दिलं वाईट बुद्धीचा खान आहे खान करतो काय खानचा अभिमान मान्याला खानचा अभिमान मान्याला कटेरीचा वार त्याने केला कटेरीचा वार त्याने केला शिलखतो होता अंगाळा शिलखतो होता अंगाळा खानाचा वाघ चुका गेला गडबडला खान तेवढ्या पोटामध्ये पिसवा ठकलीला पोटामध्ये पिसवा ठकलीला वगनक्याचा मारा केला वगनक्याचा मारा केला तरा तरा फाडलं खानाला तरा तरा फाडलं खानाला खानाचा 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 कुत्रा बाहेर आला जिराजी खानाचा कुत्रा बाहेर आला जिराजी खानाचा कुत्रा बाहेर आला जिराजी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडियले पावन केला कृष्णेचा थाट लाविली गुलाम्याची होवा मुसलमानाचा लाविली गुलाम्याची होवा शिवशाहीचा मांडला ताट जिराज शिवशाहीचा मांडला ताट जिराज शिवशाहीचा मांडला ताट जिराज छत्रपती शिवाजी महाराज की आपण आपल्या धर्मासाठी जागा झालं पाहिजे एकदा सगळ्यांनी हात वरी करा दूध डेअरी सगळं वाह झालं धंदा पाणी चांगलं जातं धंदा पाणी ओके ना मग काय अडचण नाही वा इकडे लक्ष द्या मस्त सगळ्यांनी असे गर्जना करा साधूविषयी देशाविषयी धर्माविषयी कच्च राहायचं नाही एकदम असे हाल झालेत बाहेर देशात म्हणून हिंदू धर्माने जागा झालं पाहिजे जागा होणं फार महत्वाचं आहे राजांनो झोपतान तर झोपतान जागा व्हा
सगळ्यांनी बोलायचं हात वरे करून हा सगळ्यांनी एकदम छान हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की भवानी शिवाजी भारत माता की भारत माता की वंदे 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 जय जवान जय जवान जय जवान जय जवान किसान ही संप्रदायाची वारकरी संप्रदायाची या ठिकाणी इच्छा आहे देव देश साधू धर्मासाठी स्वतःचं जीवन समर्पित करा वेळ आपला तसा 10चा होता पण 5-6 मिनिटं जास्त झाली त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि एक चरणाचा भाव घरी घेऊन जा बनायचेच भाविक भगवान बाबा सारखं वामन भाऊ सारखं छत्रपती शिवाजी महाराज सारखं जनाबाई सारखं बना नामदेव महाराज सारखं निळूबराय सारखं बना आणि भाविक जर झाले तर भाविकाची आवडे देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कुडे सकळ विडव बा रखमाये रोबार खोमाये रोबार खोमाये रोबार खोमाये सर्वेश्वर धनेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली निळमही हिंडे दया मागे पुढे नासी कोणे सकळ 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 महाराजांनी शेवटची चाल घेतली नाही असं पुन्हा कोणी इचकू नाही म्हणून म्हणली विठ्ठल जय जय